सांगली हमाल पंचायत तोलाईदार सभा सर्व सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मंगळवारी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यात आली। आदरांजली सभेचे मार्केट यार्ड येथील वारणा सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जमलेल्या हमाल कष्टकरी अंगमेहनती कामगार महिला यांनी बाबा आढावांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमास माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायळ बीड, भाजप किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, हर्षवर्धन प्रतीक पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव गुरव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, सांगली हमाल पंचायतीचे विकास मगदूम, शेकापचे अजित सूर्यवंशी, आयटकचे रमेश सहस्त्रबुद्धे, सेवादलाचे सदाशिव मगदूम, जनता दल सेक्युलरचे जयपाल चौगुले आदी मान्यवरांनी आदरांजली वाहिली। माजी खासदार संजय पाटील म्हणाले, डॉक्टर बाबा आढाव यांच्या निधनामुळे राज्यातील कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला आहे। यामुळे सामाजिक चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली। बाबूराव गुरव म्हणाले, एक गाव एक पाणवठा चळवळ प्रभावीपणे राबवली। नेहमी दुर्लक्षित घटकांसाठी ते संघर्ष करीत राहिले। पृथ्वीराज पवार म्हणाले, बाबांनी हमाल पंचायतीच्या माध्यमातून कष्टकरी चळवळ व्यापकपणे उभारली। धनाजी गुरव म्हणाले, बाबा आढाव यांनी शाहू फुले आंबेडकर चळवळींना बळकटी दिली। सामाजिक परिवर्तनात त्यांचे मोलाचे योगदान आहे। यावेळी रिक्षा संघटनेचे महादेव पवार, बँक कर्मचारी संघटनेचे अमृतराव सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे डॉक्टर संजय पाटील, विद्यास्वामी, बाळासाहेब कलशेट्टी, ॲडव्होकेट अमित शिंदे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अमरसिंह देसाई, बजरंग कोटाळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले। सांगली जिल्हा हमाल पंचायत आणि सांगली तोलाईदार सभेच्या वतीनं डॉक्टर बाबा आढाव साथी पन्नालाल सुराणा यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये या जिल्ह्यातील आणि शहरातील अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबा आढाव आणि पन्नालाल भाऊंना आदरांजली अर्पण केली। या सर्वांचा एकत्रित जर सूर सांगायचा असेल तर डॉक्टर बाबा आढावांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये जी स्त्री शूद्रातिशूद्र यांची चळवळ उभी केली, ती चळवळ पुढं नेणं ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे। त्या चळवळीमध्ये विशेषतः असंघटित कामगारांसाठीचा लढा, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा कायदा झाला पण अजून पेन्शन मिळालेली नाही, माथाडी कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो कमकुवत होऊ न देता तो अधिक भक्कमपणे महाराष्ट्रामध्ये नेणं आणि कामगारांना त्यांना न्याय मिळवून देणं। दुसऱ्या बाजूला देशाच्या पातळीवर पेन्शनसाठीची मोठी चळवळ उभी करणं, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक समतेसाठी बाबांनी सुरू केलेलं विषमता निर्मूलन समिती तिचं शिबिर पुन्हा एकदा नव्याने सुरू करणं, अशा विविध बाबीबद्दल खरं तर त्या पुढं जर नेल्या तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबा आढावांना अभिवादन ठरेल। त्याचप्रमाणे पन्नालाल भाऊंनी ज्या सोप्या भाषेत घटनेची पंचसूत्री अतिशय सोप्या भाषेत शिकून महाराष्ट्रातले अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले, खरं तर ही चळवळ पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्रात उभी राहण्याची गरज आहे। बाबांच्या आयुष्यातल्या चळवळीतला पहिला टप्पा एक गाव एक पाणवठा ही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा विस्तारित भाग आहे। या राज्यामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा सारा समाज एक झाला पाहिजे। सध्याच्या परिस्थितीमध्ये जाती धर्मामध्ये फूट पाडून राजकारण करण्याची जी चढाओढ लागलेली आहे, मला असं वाटतं की या राज्यातील आणि देशातील जनतेने सावध राहिलं तरच खऱ्या अर्थाने बाबा आढावांना अभिवादन होईल। माथाडी कायद्याची जी मोडतोड राज्य सरकारने सुरू केलेली आहे, याबाबत खऱ्या अर्थाने 21 तारखेला बाबांनी असं सांगितलं की मी रस्त्यावर मरण पत्करील पण सरकारला या कायद्याची मोडतोड करू देणार नाही। मला असं वाटतं की माझ्यासह महाराष्ट्रातल्या आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या समोरचं एक आव्हान आहे की एक प्रचंड असं आव्हान सरकारसमोर उभा करून हा कायदा वाचवणं आणि सामान्यांपर्यंत पोहोचवणं, मला असं वाटतं की ही देखील बाबांना मोठं अभिवादन ठरेल। धन्यवाद।